मंडळी, अमेरिका इराण युद्धाची वाटाघाटी पुन्हा फिसकटली आणि दोन्ही देशांकडून पुन्हा भीषण हल्ले सुरू झाले. त्यामुळे इराण, इराक आणि मध्य पूर्वेतील जमीन पुन्हा एकदा युद्धाच्या खाईत लोटली गेली. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांततेची वाटाघाटी पूर्णपणे विस्कटल्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर केलेले हे लष्करी हल्ले आणि त्याचंच प्रत्युत्तर म्हणून इराणने खनिज तेलाच्या वाहतुकीचा मुख्य कणा मानली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केली आणि त्यामुळेच आता जगाची धडधड वाढू लागली आहे. मंडळी, मध्य पूर्वेत या दोन्ही देशांमध्ये युद्धाची ठिणगी कशी पडली आणि याच घडामोडींवर भारताकडे किती इंधन साठा शिल्लक आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय आहे. मंडळी, या भीषण युद्धाची पार्श्वभूमी आणि शांततेची ही वाटाघाटी अचानक फिसकटण्यामागे अनेक महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये तयार होत असलेलं अविश्वासाचं आणि दबावाचं राजकारण कारणीभूत ठरलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीपासूनच इराणबाबत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर इराणवर सातत्यानं आर्थिक निर्बंध लादणं आणि त्यांच्या आण्विक कार्यक्रमांवर कठोर मर्यादा घालण्यासाठी अमेरिकेकडून दबाव आणला जायचा. या दबावाला न जुमानता इराणने आपल्या क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमांना गती देण्याचं काम सुरूच ठेवलं. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तान सारख्या देशांच्या मदतीने काही गुप्त वाटाघाटींबद्दल चर्चा सुरू होत्या. मात्र या चर्चेदरम्यान अमेरिकेनं ठेवलेल्या अटी इराणला पूर्णपणे अपमानास्पद वाटत होत्या. तर दुसरीकडे इराण शांतता करारासाठी विनाकारण वेळ काढूपणा करत असल्याचा अमेरिकेचा आरोप होता. त्यानंतर ही वाटाघाटी एका अशा वळणावर येऊन थांबली की जिथे दोन्ही बाजू झुकण्यास तयार नव्हत्या. आणि याच राजकारणाच्या कोंडी दरम्यान प्रत्यक्ष युद्धाची ठिणगी टाकणारी एक मोठी लष्करी घटना घडली. इराणने थेट कारवाई करत अमेरिकेचं अपाचे अत्याधुनिक लष्करी हेलिकॉप्टर पाडलं आणि एका घटनेनं वाटाघाटींचे उरले सुरले दरवाजेही कायमचे बंद झाले. त्यानंतर मंडळी, ट्रम्प यांनी तात्काळ जाहीर केलं की इराणच्या नेत्यांनी शांततेची आणि कराराची वेळ गमावली आहे. त्यांनी खूप उशीर केलाय आणि त्यामुळेच ही वाटाघाटी फिसकटण्याचं रूपांतर आता थेट संघर्षात होऊ शकतं. या हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर अमेरिकन सेंट्रल कमांडने तात्काळ सक्रिय होऊन इराणला धडा शिकवण्यासाठी एका मोठ्या लष्करी मोहिमेची आखणी केली. अमेरिकेनं आपल्या ताफ्यातील सगळ्यात घातक आणि अचूक मानली जाणारी टॉम हॉक क्रूज क्षेपणास्त्र तैनात केली आणि अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांमधून एकामागून एक तब्बल 49 टॉम हॉक क्षेपणास्त्रांचा मारा इराणच्या जमिनीवर करण्यात आला. अमेरिकेनं इराणमधील महत्वपूर्ण क्षेपणास्त्र तळ, हवाई संरक्षण यंत्रणा, इराणच्या IRGCची नियंत्रण केंद्र आणि दारुगोळा साठ्यांवर अचूक नेम धरला. इराणच्या किनारपट्टीवरील केशम बेट, बंदर अब्बास आणि सिरिक यांसारख्या मोक्याच्या शहरांमध्ये या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे भीषण स्फोट झाले आणि संपूर्ण परिसर हादरून गेला. त्यानंतर अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ यांनी उघडपणे स्पष्ट केलं की जर इराणने आपला आक्रमक पवित्रा सोडला नाही आणि शस्त्रसंधीच्या अटी मान्य केल्या नाहीत तर इराणच्या अत्यंत महत्वपूर्ण केंद्रांवर, अगदी त्यांच्या अणुप्रकल्पांच्या जवळ असलेल्या तळांवर याहून मोठे बॉम्ब टाकले जातील. त्यांच्या या विधानानंतर आणि अमेरिकेच्या या प्रचंड हवाई हल्ल्यांमुळे पश्चिम आशियात एकच खळबळ उडाली आणि इराण आता डिफेन्स भूमिकेत जाईल असं वाटत असतानाच परिस्थितीने आणखी वेगळं वळण घेतलं. म्हणजे इराणने अमेरिकेच्या या 49 क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यासमोर गुडघे टेकण्यास साफ नकार दिला आणि काही तासांच्या आतच प्रतिहल्ला चढवला. इराणच्या IRGCने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. इराणने बहरीन, कुवेत, इराक आणि जॉर्डन या देशांमध्ये पसरलेल्या अमेरिकेच्या तब्बल 18 लष्करी आणि हवाई तळांवर शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि केमिकेज ड्रोन्सचा पाऊस पाडला. हा प्रतिहल्ला इतका तीव्र आणि अचानक होता की अमेरिकेची अत्याधुनिक मानली जाणारी हवाई संरक्षण यंत्रणा अनेक ठिकाणी अपयशी ठरली. इराणने थेट बहरीनमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या US 5th फ्लीटवर हल्ला केला. त्यासोबतच तिथे असलेल्या अमेरिकेच्या जगप्रसिद्ध पॅट्रॉइट एअर डिफेन्स सिस्टीम क्षेपणास्त्र विरोधी प्रणालीचं रडार आणि मुख्य दळणवळण अँटेना इराणने आपल्या हल्ल्यात पूर्णपणे उद्ध्वस्त केलं, ज्यामुळे अमेरिकेची त्या भागातील यंत्रणा काही काळासाठी अंध झाली. याशिवाय इराणने कुवेतमधील अत्यंत महत्वाचं अली अल सलेम आणि अहमद अल जुबैर हे 2 मोठे एअरबेस, बहरीनचा शेख इसा हवाई तळ आणि इराकच्या उत्तर भागातील अर्बिल येथील अमेरिकन हवाई तळावर थेट क्षेपणास्त्र डागली. या हल्ल्यांमुळे तळांवरच्या धावपट्ट्या, विमानांचे हँगर आणि लष्करी निवासस्थानं मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली. म्हणजे या युद्धाचा सगळ्यात मोठा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसला. तो म्हणजे इराणने उचललेलं सगळ्यात मोठं पाऊल म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये संपूर्ण नाकेबंदी.
हा मार्ग जागतिक तेल व्यापाराचा मुख्य कणा आहे. जगातील एकूण खनिज तेलाच्या पुरवठ्यांपैकी सुमारे 20 ते 25% तेल वाहतूक ही एकट्या या मार्गावरून होते. आणि इराणने हा आंतरराष्ट्रीय सागरी मार्ग सगळ्या प्रकारच्या ऑइल टँकर्स आणि व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली. त्यासोबत इराणच्या नौदलाने थेट धमकी दिली की या क्षेत्रात पाऊल ठेवणारं कोणतंही परदेशी जहाज थेट उडवून दिलं जाईल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर इथं यावं. त्यानंतर अमेरिकन सेंट्रल कमांडने व्यापारी जहाजांची वाहतूक अजूनही सुरू असल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात विमान कंपन्यांनी या मार्गावरील जहाजांचा विमा उतरवण्यास नकार दिल्यामुळे आणि युद्धाच्या थेट धोक्यामुळे संपूर्ण सागरी वाहतूक ठप्प झाली आहे. या नाकेबंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतींनी अचानक वाढ घेतली, ज्यामुळे जागतिक स्तरावर इंधनाचं मोठं संकट निर्माण झालंय. आणि याच सागरी युद्धाच्या झळा भारतालाही सोसाव्या लागल्या आहेत. आधीच ओमानच्या किनारपट्टीजवळ सेटे बेल्लो या व्यावसायिक जहाजावर भीषण हल्ला झाला होता, ज्यावर 24 भारतीय कर्मचारी कार्यरत होते. त्यापैकी 21 जणांना वाचवण्यात यश आलेलं असलं तरी 3 भारतीय कर्मचारी अजूनही बेपत्ता आहेतच. आणि हेच हाल सुरू असतानाच भारतावर हे तेलाचं आणि गॅसचं आणखी संकट कोसळणार ही चिंता आता व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे एक प्रश्न पुन्हा पडू लागतो की भारताकडे आता एकूण किती पेट्रोल साठा शिल्लक आहे आणि तो आणखी किती दिवस चालेल. म्हणजे भारताने अशा संकटांचा सामना करण्यासाठी देशात स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणून तेल साठे उभारलेले आहेत. सध्या भारताकडे विशाखापट्टणम, मंगळूर, पाडूर या 3 मुख्य ठिकाणी हे तेल साठे आहेत. जर विमानं, जहाज आणि देशांतर्गत वाहतूक पूर्णपणे सुरळीत ठेवायची असेल तर हा आपत्कालीन सरकारी साठा भारताला अंदाजे 9 ते 10 दिवस पुरेल इतका आहे. या सरकारी आपत्कालीन साठ्या व्यतिरिक्त देशातील सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील तेल कंपन्या जसं की इंडियन ऑइल, बीपीसीएल, एचपीसीएल आणि रिलायन्स यांच्याकडे 40 ते 50 दिवसांचा पेट्रोल साठा उपलब्ध असतो. म्हणजेच जर आंतरराष्ट्रीय बाजारातून तेलाचा एकही थेंब भारताला मिळाला नाही तर सरकारी आपत्कालीन साठा आणि तेल कंपन्यांचा साठा मिळून भारताकडे साधारणपणे 70 दिवसांचा एकूण तेल साठा शिल्लक आहे. माध्यमांच्या अंदाजानुसार 2 महिन्यांपर्यंत देश चालवण्याची क्षमता या साठ्यांवर आहे. परंतु हा साठा शिल्लक असला तरी 40 दिवसांचा काळ हा मर्यादित आहे आणि युद्ध जर जास्त दिवस चाललं तर भारताच्या अडचणी या कमालीच्या वाढू शकतात. म्हणूनच भारत सरकारने तात्काळ युद्ध पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे मिडल ईस्ट मधून येणारं तेल थांबलं असलं तरी भारत आता रशिया, आफ्रिकन देश आणि लॅटिन अमेरिकन देशांमधून जहाजांचे मार्ग बदलून तेल आयात करण्याचे पर्याय शोधतायत. या पर्यायी मार्गांमुळे वाहतुकीचा खर्च आणि वेळ वाढणार तर आहेच, पण परिणामी देशातल्या बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रचंड वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे इंधनाचे दर वाढले तर देशात महागाईचा भडका उडू शकतो आणि थेट त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसू शकतो. या आर्थिक संकटांसोबतच मिडल ईस्टमध्ये राहणाऱ्या लाखो भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही भारतासमोर आहे. कुवेत, बहरीन आणि इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय विशेष मोहीम आखण्याच्या तयारीत आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनीही इशारा दिलाय की मिडल ईस्ट एका विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असून हे युद्ध रोखलं नाही तर संपूर्ण जगाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. त्यामुळे युद्धाची पुन्हा ठिणगी पडून हे अमेरिका आणि इराण युद्ध चिघळले हे नक्की. बाकी भविष्यात हे युद्ध 3ऱ्या महायुद्धाकडे जाईल का आणि या हल्ल्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.